म्हाडा लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर आपल्याला एक देकारपत्र देण्यात येत असते. ते देकारपत्र कसं असते, किती पेजेसचं असते, त्याच्यामध्ये काय माहिती असते, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. देकारपत्र येण्यानंतर आपल्याला किती टक्के रक्कम भरावी लागते, त्यानंतर आपल्याला आणखी काही वेगळे पैसे भरावे लागतात का? जे म्हाडाने जी दिलेली रक्कम आहे, त्याच्यानंतर जे विकासक, जे बिल्डर असतात, जे 15% सर्व सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना आपल्याला जी घरं लागलेली असतात, त्यांचे काही वेगळे पैसे असतात का? आपल्याला जे पार्किंगचे चार्जेस जर आपल्याला हवे असेल, जेव्हा पार्किंग हवे असेल, तर ते आपल्याला पार्किंग मिळत असते का? त्याचे वेगळे पैसे द्यावे लागत असतात का? त्यानंतर आपल्या घराचं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, परत आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर असतात, मालमत्ता कर असतात. ही सर्व माहिती त्या देखारपत्रामध्ये देण्यात आलेली असते. देखारपत्रामध्ये ज्यांच्या नावाने घर लागलेले आहेत, त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस, ज्या लोकेशनला घर लागलं ते लोकेशन, परत घराचं क्षेत्रफळ आणि घराची जी किंमत, ही सर्व माहिती त्या देखारपत्रामध्ये देण्यात आलेली असते. तर त्या व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येणार आहे. तर ही माहिती पाहणार आहात. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरी आणि मुंबई महानगरपालिकेची 426 घरांची जी लॉटरी आहे, जी वेळोवेळी अपडेट येत असते, ती या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. कोकण म्हाडा लॉटरीमधील घर लागल्यानंतर आपल्याला जे म्हाडाकडून देकारपत्र, जे ऑफर लेटर येत असते, ते आपण आता पाहत आहोत. जे देकारपत्रामध्ये जिथे तुम्हाला घर लागलं, त्या घराची पूर्ण माहिती, त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस, सदनिकेचं क्षेत्रफळ, किंमत, ही सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. समोर आपल्याला दिसत आहे. सदनिकेची विक्री किंमत, जो संकेतांक क्रमांक लागलेला आहे, त्याची किंमत, त्यानंतर प्रशासकीय किंमत, म्हाडाकडे अनामत रक्कम भरलेली असेल ती अनामत रक्कम, म्हाडा मंडळाकडे भरायची अनामत रक्कम आणि विकासकाच्या भरायची उर्वरित रक्कम. हे 2024 मध्ये जे देखारपत्र आलेले आहेत, त्याची माहिती आपण आता पाहत आहोत. ही सर्व माहिती आपल्याला जे देकारपत्र आहेत, म्हाडा लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर ते आपल्याला मिळत असते. याच्यामध्ये सर्व चार्जेस देण्यात येत असतात. म्हाडाचे नियम असतात. ते सर्व माहिती याच्यामध्ये आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. वरील रकमेचा भरणा म्हाडाकडे केल्यानंतर विक्री किमतीची उर्वरित रक्कम आपल्याला योजनेच्या विकासकांकडे भरावी लागते. संकेत क्रमांक 364 अंतर्गत जे काही अल्प उत्पन्न गट 20% सर्वसमावेशक गृहयोजना वसाहत प्रकल्पासाठी जे मंजूर केलेले आहेत, म्हाडामार्फत ही त्यांची यादी आलेली आहे. हे रोनक बिल विकासकांमार्फत करण्यात आलेले आहेत. बांधकामाचा दर्जा, नियोजन व देखभाल, विक्री सोयीसुविधा इत्यादीबाबत विकासक जबाबदार राहील. 20% सर्वसमावेशक गृहयोजनेतील शासन निर्णयानुसार हे धरण्यात आलेले आहे. जे तुम्हाला ही अमाउंट इथे दिसत आहे ती. त्यानंतर जाहिरातीत नमूद केलेल्या सदनिकेची मूळ विक्री किंमत लाभार्थ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकेच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे वाहनतळ, जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, प्रॉपर्टी टॅक्स, देखभाल, ही सर्व चार्जेस, सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस, दस्त नोंदणी, हे तुम्हाला पेमेंट करावे लागतात. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला जीएसटी लागतो. घर जर रेडी असेल तर तुम्हाला जीएसटी लागत नाही. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत म्हाडाकडे 1% प्रशासकीय शुल्काचा भरणा केलेला गृहकर्ज उभारणी करताना हरकतनामा देण्याची जबाबदारी विकासकाची राहील. 1% म्हणजे समजा तुम्हाला आता जर 20,000चं घर आहे, म्हणजे 20 लाखाचं जर घर आहे, तर तुम्हाला जे 20,000 रुपये 1% जी रक्कम येणार आहे, ते तुम्हाला तिथे भरावी लागते. जी मूळ किंमत असते त्याच्या 1%, 1% तुम्हाला तिथे ही पेमेंट तुम्हाला करावं लागते. 8 नंबरला ते तसं पूर्ण त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर 9 नंबरला त्यांनी देण्यात आलेलं आहे. सादर देखारपत्रातील सर्व अटी शर्तीची पूर्तता करून सदनिकेच्या विक्री किमतीपोटी मागील कोष्टकांमध्ये स्तंभ क्रमांक 3 मध्ये 1% रक्कम जी देण्यात आलेली आहे, ती 30 दिवसाच्या आत पात्र लाभार्थ्यांनी म्हाडाकडे भरणा करावी. सदनिकेची उर्वरित विक्री किंमत विकासकांकडे लाभार्थी यांनी लेखी पत्रान्वये कळवलेल्या वेळापत्रकानुसार मुदतीत भरणा करणे बंधनकारक राहील. विकासकाने दिलेल्या वेळापत्रकानुसार लाभार्थ्याने सदनिकेची उर्वरित रक्कम विक्री किमतीच्या भरणाने केल्यास विकासकाने तसंच प्रस्ताव सादर केल्यास जी सदनिका आहे ती तुम्ही कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा देकारपत्र आलं त्याच्यातले 1% रक्कम तुम्हाला ही ज्या दिवशी देकारपत्र आलं तेव्हापासून तुम्हाला 30 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी म्हाडाकडे भरणा करावी लागते. ही तुम्ही जे घराची जी किंमत असेल, जे तुम्हाला सांगण्यात आलेले आहे त्याची किंमत तुम्हाला तिथे भरावी लागते.
तसेच उर्वरित रक्कम विक्री करण्याच्या भरणाऱ्या केल्यास विकास सहाय्याने तसा तसा पथकानंतर प्राधिकरणाच्या 1/4/2017 रोजीच्या परिपत्रकानुसार सदनिका वितरण जे रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येईल. अशी एकूण सदनिका विक्री किमतीच्या रकमेमधून 1% एवढी रक्कम तुमची रक्कम बिनव्याज परत करण्यात येईल आणि प्रशासकीय रकमेपोटी निरंक रकमेचा भरणा केल्यास उपयुक्त समपरण करण्याची रक्कम अनामत रकमेपेक्षा कमी असल्यास अनामत रकमेचा परतावा करता येणार नाही, असे अर्जात नमूद केलेल्या NFE अटीद्वारे नियमानुसार परिगणित होणारी रक्कम बिनव्याज जमा करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. ही या पेजवरती माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर समोरच्या पेजला सदर प्रकल्पामार्फत सामायिक पार्किंग उपलब्ध असून व्यतिरिक्त स्वमालकीची कव्हर पार्किंग उपलब्धतेनुसार हवी असल्यास तसा विकासाकडे आपल्याला संपर्क साधावा लागेल. या व्यतिरिक्त किंमत आकारणी मागणी केल्यास ती भरणे क्रमप्राप्त राहील. त्याकडे म्हाडा जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. जर तुम्हाला पार्किंग जर घ्यायची असेल तर तुम्हाला तिथे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागेल विकासकांकडे. म्हणजे ज्या लोकेशनला तुम्हाला जे घर लागलं त्यांची माहिती देण्यात आली आहे. यशस्वी पात्र ठरलेल्या अर्जदाराला सदनिकेचा ताबा पत्र अर्जदार पती पत्नी दोघांच्या संयुक्त नावे करण्याची कार्यवाही हा जो महाराष्ट्राचा शासन अधिपद नियम सांगण्यात आलेले आहे ते तुम्हाला करावे लागेल. सदर प्रकल्पाची विकासकामार्फत महारेरा कायद्या नोंदणीनुसार लाभार्थी टप्पेनिहाय रकमेचा भरणा करणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्हाला महानगरपालिकेचे सर्व टॅक्स, पाणीपट्टी, मलनिःसरण, नाकार, वीज लाभार्थी असे सर्व स्थानिक संस्थांकडे परस्पर भरावे लागतात. आणि महाराष्ट्र गृहनिर्माण विकास विभागानंतर मंडळाच्या सदनिकेचा 5 वर्षाच्या कालावधी विक्री करता येणार नाही. ही सर्व माहिती म्हणजे तुम्हाला एकदा घर घेतल्यानंतर 5 वर्षाचा तुम्हाला लॉकिंग पिरियड राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते घर विकता येणार आहे. सदनिकेचा ताबा घेताना सदनिकेचा ताबा घेतल्यानंतर गाड्याची कसली प्रकारची देखभाल दुरुस्ती जबाबदार मंडळावर राहणार नाही. एकदा घर घेतलं, तुम्ही घर घेतल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याला म्हाडा जबाबदार राहणार नाही. त्यामुळे जी घराची चाबी घेतल्यानंतर जेव्हा काही तुम्हाला जसं वाटलं घरामध्ये काही काम करायचं असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता. ही सर्व माहिती त्यांनी जे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे तुम्ही सादर करणार आहेत त्याची तपासणी सुद्धा करण्यात येईल. त्यानंतर आपण सादर केले कागदपत्रातील भविष्यात कोणतेही कागदपत्र खोटी बनावट आढळून आल्यास वितरणाचा कोणत्याही टप्प्यावर तसेच वितरणानंतरही कोणत्या टप्प्यावर तुमचे सदनिका म्हाडा नियम 1976 अंतर्गत तुमचं रद्द करण्यात येईल. म्हणून मी तुम्हाला कधीही फॉर्म भरताना वेळोवेळी सांगतो की जी तुमची माहिती आहे तीच माहिती तुम्ही म्हाडाला द्या. चुकीची माहिती देऊ नका. म्हणजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर काही चुकीची माहिती आढळली तर तिथून तुमचं घर रद्द करण्यात येईल. हे त्यांनी त्यांच्या जे देकारपत्र त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला म्हाडाचे जे नियम आहेत, अटी शर्ती याचं पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हाडा मंडळाने कोणतेही अधिकृत दलाल जे अर्जंट असतात, एजंट असतात त्याची नेमणूक केलेली नाही. जर तुम्हाला कोणाचा फोन वगैरे आला असेल तर तुम्ही डायरेक्ट असं जर म्हणत असता की तुम्ही आम्हाला पैसे द्या तर तुम्ही म्हाडाच्या ऑफिसला संपर्क साधू शकता. जसं त्यांनी दिलेले मिळकत व्यवस्थापक कोकण मंडळ पणन यांच्याशी संपर्क साधावा. सिग्नेचर हे जे व्हॅलिड व्हेरिफाय दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMI कर्ज संलग्न व्याज अनुदान, क्रेडिट लिंक सबसिडी CLSS घेण्यासाठी सदर सदनिकेच्या निर्देशित बँकांकडून कर्ज घेऊ शकता. याबाबत हडको नॅशनल हाऊसिंग बँक यांकडून प्राप्त करून घ्यावी. 1% रक्कम म्हणजे बघा प्रशासकीय आकार स्तंभ क्रमांक दर्शवलेली रक्कम 9,466 किमतीचा भरणा करावा. आपला विश्वासू मिळकत व्यवस्थापन कोकण गृहनिर्माण मंडळ अशी माहिती आपण आता बघितलेली आहे. देकारपत्र बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.